राष्ट्रवादीचे सर्व असणारे शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याची माहिती आता सध्या मिळते। काही दिवसांपासून आपण बघितलं की शरद पवार यांची तब्येत खालावलेली होती आणि त्यांना आजारी सुद्धा होते ते मागील बऱ्याच दिवसांपासून। आणि आज त्यांना बारामतीतलं जे त्यांचं घर आहे तर त्या घरातून हलवण्यात आलेलं आहे, कारण की त्यांची प्रकृती बिघडलेली पाहायला मिळते। खरं तर अजित पवार यांचा आज 13वा होता आणि 13व्याच्या दिवशी सुद्धा ते कार्यक्रमाला बाहेर गेलेले पाहायला मिळाले नाही। आपण आता पुण्यातील रुबी हॉलमध्ये आहोत। रुबी हॉल परिसरामध्ये हा जो दवाखाना आहे तर याच दवाखान्यात त्यांना काही वेळामध्ये आणलं जाणार आहे। आणि यापूर्वी आता सध्या आपण बघितलं तर पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो इथे वाढवण्यात आलेला आहे। पोलिसांकडून बंदोबस्त केला जात आहे। त्यासोबतच या भागातल्या ज्या ACP असतील, सिनियर PI असतील, हे सगळे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खरं तर गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत होता आणि त्यामुळे त्यांना मागे सुद्धा दवाखान्यात घेऊन गेले होते, त्यांची तपासणी करण्यात आली होती। आणि आज जेव्हा त्यांचा अजित पवार यांचा 13वाचा कार्यक्रम होता तर या कार्यक्रमाला सुद्धा त्यांनी जाणं टाळलेलं आहे। मागील बऱ्याच दिवसांपासून शरद पवार हे सार्वजनिक कार्यक्रमांना खरं तर जाणं टाळताना आपण बघितलेलं आहे। आणि आज सुद्धा सकाळी एकदा डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्यात आली होती, मात्र तेव्हा त्यांची तब्येत ठीक होती, मात्र दुपारनंतर थोडी तब्येत बिघडली आणि त्यामुळे त्यांना आता बारामतीमधून हलवण्यात आलेलं आहे। सुप्रिया सुळे ज्या आहेत तर त्यांनी सुद्धा याबाबतची माहिती दिलेली आता पाहायला मिळते। त्यांच्याकडून सुद्धा सांगण्यात आलेलं आहे त्यांची तब्येत खराब असल्यामुळे त्यांना आता पुण्यातील रुबी हॉलकडे घेऊन जात आहेत। अगदी काही वेळापूर्वी ते निघालेले आहेत, त्यामुळे तासाभरात किंवा अर्धा तासाभरामध्ये ते पुण्यातील या रुबी हॉलमध्ये दाखल होतील। आपण पाहिलं की मागे सुद्धा जेव्हा शरद पवार हे दिल्ली इथे सुरू असणाऱ्या अधिवेशनाला निघाले होते तर तेव्हा सुद्धा त्यांनी मुंबईवरून दिल्लीला जाणं टाळलं होतं। ते पुन्हा एकदा पुण्यात आले होते आणि पुण्यामधून ते बारामतीमध्ये दाखल झाले होते। आणि त्यानंतर आपण पाहिलं की आपण तेव्हा सांगितलं जात होती वेगवेगळी कारणं की अजित पवार यांच्या निधनानंतर बरेच कार्यकर्ते जे आहेत तर ते त्यांची भेट घेतात सांत्वनास्पद, त्यामुळे त्यांनी त्यांचे सगळे दौरे रद्द केले। पण खरं तर त्यांची तब्येतीचीच खरं कारण होतं की काय, असा सुद्धा आता प्रश्न उपस्थित होताना पाहायला मिळतो। काही वेळामध्ये आता शरद पवारांना इकडे आणलं जाईल। त्यांचा जो ताफा आहे तर या ताफ्यामध्ये जी एक कार्डियक ॲम्ब्युलन्स आहे तर ती सुद्धा ठेवण्यात आलेली आहे। आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत ते आता पुण्यातील जे रुबी हॉल क्लिनिक आहे तर तिथे येणार असल्याची माहिती आपल्याला सध्या मिळताना पाहायला मिळते। काही वेळात त्यांना इथे दाखल केलं जाईल। सकाळपासून 2दा त्यांना डॉक्टरांनी त्यांचं चेकअप केलेलं आहे आणि त्यामुळेच आता काही वेळामध्ये त्यांना दाखल केलं जाईल आणि त्यानंतरच पुढची माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळेल। कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मी मोना येनपुरे।